नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागांतर्गत काही रिझल्ट लागलेले आहे, म्हणजेच गुणवत्ता याद्या लागलेल्या आहे आणि आज दस्तऐवज पडताळणी याद्या ह्या जाहीर झालेल्या आहे। तर कोणत्या विभागात दस्तऐवज पडताळणी यादी जाहीर झालेली आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जे काही याआधी रिझल्ट लागलेले असेल हे रिझल्ट कशाप्रकारे चेक करायचे आहे या संदर्भात सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज जे आहे आज नाशिक विभागांतर्गत गुणवत्ता दस्तऐवज पडताळणी याद्या हे जाहीर झालेल्या आहे। तर तुम्हाला याद्या चेक करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतील। तर त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पहिला पर्याय आहे जाहिरातीच्या नंतर जो काही पहिला पर्याय असेल तो आजची यादी लागलेली आहे। बघा नाशिक दस्तऐवज पडताळणी पद असणार आहे आदिवासी विकास निरीक्षक। त्यानंतर बघा या ठिकाणी यारो दिलेला आहे, बघा लक्ष द्या, या ठिकाणी यारो आहे, हा यारो उजव्या साईडचा यारो। तो उजव्या साईडच्या यारोवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुमच्यासमोर जे काही याआधी लागलेले रिझल्ट असेल ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर खूप विद्यार्थी मेसेज करून विचारत असते, सर हा रिझल्ट लागला का, हा रिझल्ट लागला का? तर तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी वेबसाईटवर आल्यानंतर याआधीचे जे काही रिझल्ट लागलेले आहेत ते या ठिकाणी चेक करून घ्यायचे आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जातील। तर बघा आता कशा प्रकारे चेक करायचं, तर या ठिकाणी यारो दिलेला आहे, या यारोवरती क्लिक करून घ्यायचं आहे। बघा आपण समोर जाऊया। बघा या ठिकाणी यारो क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर समोरची यादी येतील। बघा या ठिकाणी नाशिक दस्तऐवज पडताळणी पद वरिष्ठ लिपिक हे सुद्धा आज यादी आलेली आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी पुन्हा यारोवर क्लिक केल्यानंतर बघा अमरावती गृहपाल स्त्री दस्तऐवज तपासणीसाठी पुढील उमेदवार यादी। बघा आज ही यादी लागलेली आहे। अमरावती गृहपाल स्त्री या पदाकरता जे काही उमेदवार होते, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले नव्हते, तर त्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील उमेदवारांसाठी दुसरी यादी तयार केलेली आहे। तर बघा आता पुन्हा या ठिकाणी ॲरो क्लिक केल्यानंतर बघा ठाणे गुणवत्ता यादी पद वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। पुन्हा या ठिकाणी समोरच्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी अमरावती गुणवत्ता यादी पद वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे। बघा आणखी पुन्हा या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी ठाणे कागदपत्र तपासणी पद कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी। बघा अशा प्रकारे जे काही याआधी रिझल्ट लागलेले आहे, याआधी कोणत्याही पदाच्या म्हणजे कागदपत्र पडताळणी असो किंवा गुणवत्ता यादी असो किंवा निवड यादी असो, याआधी जे याद्या लागलेल्या असेल तुम्हाला ह्या ॲरोवरती क्लिक करू बघत जायचे आहे। तर तुम्हाला जे यादी हवी असेल ती यादी या ठिकाणी जर लागली असेल तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। तर खूप विद्यार्थी मेसेज करते की हा रिझल्ट लागला का, हा रिझल्ट लागला का? बघा अशा प्रकारे तुम्ही चेक करायचं आहे। बघा या ठिकाणी समोर जायचं आहे। बघा या ठिकाणी नाशिक गुणवत्ता यादी पद आदिवासी विकास निरीक्षक आहे। त्यानंतर बघा नाशिक गुणवत्ता यादी पद वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक। पुन्हा बघा नागपूर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक गुणवत्ता यादी, नागपूर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक गुणवत्ता यादी। त्यानंतर बघा नागपूर दस्तऐवज तपासणी पद ग्रंथपाल। अशा प्रकारे तुम्हाला समोर जायचं आहे आणि या ठिकाणावर अशा प्रकारे याद्या चेक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणावर यादी चेक करायची आहे। तर बघा या ठिकाणी आता पुन्हा मागे आल्यानंतर जे काही याद्या आपण बघितल्या आहे त्या याद्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर बघा आज जी यादी लागली आहे ती आज लागलेली आहे नागपूर दस्तऐवज पडताळणी पद आदिवासी विकास निरीक्षण। तर आज आपण ही यादी चेक करून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे। यादी असणार आहे 26 जुलै 2025 रोजी। कधीची? 26 जुलै 2025 रोजीची यादी असणार आहे। जाहीर सूचना काय दिलेली आहे बघून घ्या। आदिवासी विकास निरीक्षक या संवर्गाकरिता लेखी परीक्षा IBPS मार्फत दिनांक 16 जानेवारी 25 रोजी घेण्यात आली होती। अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक विभागातील आदिवासी विकास निरीक्षक या संवर्गाकरिता 23/7/25 रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे। सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकरिता दिनांक 30/7/2025 रोजी सकाळी 10 वाजता एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, पेठ रोड, RTO ऑफिस जवळ नाशिक 3 येथे उपस्थित राहायचं आहे। तर खाली तसेच उमेदवारांची यादी जी आहे www.maharashtra.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि सोबत दिलेलं आहे कागदपत्र पडताळणीकरिता उमेदवारांची सूची। खाली आल्यानंतर तुम्हाला जे काही उमेदवार कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे त्या उमेदवारांची यादी बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर बघा या ठिकाणी फक्त 3 विद्यार्थी हे कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे। तर बघा अशा प्रकारे तुम्ही या याद्या या वेबसाईटवर याद्या जे रिझल्ट लागली आहे ते अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्यायचे आहे।
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट चेक करून घ्यायचा आहे. आणि महत्त्वाची अपडेट होती, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचा आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.